नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या YouTube चॅनलवर। आज आपण WhatsAppचा एक सगळ्यात मोठा जो की प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादा इमेज डाउनलोड करायला जातात त्यावेळेस तुम्हाला एक एरर येतो। त्या एररचं सोल्युशन आज मी घेऊन आलेलो आहे। एरर येतो कशाने, त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले समजून घ्यायचा हा एरर येतो कशाने आणि ह्याच्यावर सोल्युशन आहे आणि मी तुम्हाला एक 2 ते 3 सोल्युशन सांगणार आहे। ते 100% वर्क होतात का नाही सगळं काय डिटेल्स मोबाईलची स्क्रीनवर सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम येतो कशाने। जसं की समजा 1-2 वर्षामागे तुम्हाला इमेज जर सेंड केला असेल कोणी आणि तो जर तुम्ही डाउनलोड करायला गेला तर तुम्हाला हा एरर 100% येणार आहे। ह्याच्यावर सोल्युशन काय तुम्हाला सांगतो। तोच इमेज तुम्हाला त्या ज्या व्यक्तीने तुम्हाला इमेज सेंड केला तो व्यक्तीकडे हाच इमेज डबल सेंड करून घ्या, तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकणार आहे। ह्याच्यावर कुठली सुद्धा ट्रिक वर्क करत नाही, कुठली सुद्धा ऍप्लिकेशन नाही की जुना इमेज तुम्ही अशा पद्धतीने रिकव्हर करून घेऊ शकता। समजा जर गॅलरीत असेल तुमचा इमेज सेव्ह तो तुम्ही रिकव्हर करून घेऊ शकता। ओके, आणि दुसरी गोष्ट जर असा तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल, एखाद्याने काल इमेज सेंड केला आज तुम्ही डाउनलोड करायला लागलाय आणि तो तुम्ही कुठलाही इमेज डाउनलोड करायला गेला तर एरर येत असेल तर त्याच्यावर मी सोल्युशन सांगणार। ही जर सोल्युशन 100% वर्क होणार आहे, फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। सगळ्यात पहिले डायरेक्ट माझ्या मोबाईलची स्क्रीन जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला माझं WhatsApp आहे ते ओपन करून दावतो। जसं की हा इमेज मला डाउनलोड करून घ्यायचा आहे तर बघू शकता डाउनलोड केल्यानंतर काय होतं, डाउनलोडिंग फेल्ड असा एरर येतो आणि ओके केलं तरी सुद्धा हा इमेज डाउनलोड होत नाही। सगळ्यात पहिले तर हे प्रॉब्लेम येतो कशाने सांगतो। हा मला जो की इमेज आहे 17 मे 2024 सेंड केलेला आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम मला येत आहे आणि हा माझ्या गॅलरीतून सुद्धा डिलीट झालेला आहे आणि त्यामुळे हा डाउनलोड होत नाही। सगळ्यात पहिले तर सांगतो तुमच्या गॅलरीतून एखादा इमेज जर डिलीट झाला असेल तरी सुद्धा डाउनलोड होत नाही। पहिली तर गोष्ट तुम्हाला सुद्धा हाच इमेज जी की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला सेंड केला आहे त्याच्याकडे त्याला डबल सेंड करायला हवं, त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये हा सेव्ह होणार आहे आणि डाउनलोड पण इझिली होणार आहे। हे पहिले सोल्युशन आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सुद्धा हा इमेज बघू शकता अशा पद्धतीने एरर येतो, डाउनलोड होतच नाही। काही सुद्धा तुम्ही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन जरी डाउनलोड केली तरी सुद्धा हा इमेज आहे तो डाउनलोड होत नाही। ह्याला आता तुम्हाला सांगतो सोल्युशन काय करू शकता। जसं की समजा तुम्हाला असा जर प्रॉब्लेम येत असेल, जसं की तुम्ही कोणीही तुम्हाला इमेज सेंड केला आणि तो जर डाउनलोड होत नसेल, जसं की समजा कोणी सुद्धा तुम्हाला कंटिन्यू इमेज समजा काल इमेज एखादा सेंड केलेला आहे आणि तो समजा आज तुम्ही डाउनलोड करायला गेला आणि जर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला सांगतो त्याच्यावर मी एक सोल्युशन सांगतो। तो जर तसा जर होत असेल प्रॉब्लेम तर त्याच्यावर एक सोल्युशन आहे जी की इंटरनेटचा तुमचा प्रॉब्लेम असणार आहे। तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला सांगतो। सगळ्यात पहिले तर इथून बॅक या, त्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सेटिंग ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, ॲप्स सर्च करून घ्या किंवा इथे ॲप्स जर सर्च करत नसेल तर इथे तुम्हाला ॲपचा ऑप्शन इझिली भेटून जातो, त्यावर क्लिक करून घ्या। त्यानंतर तिथे सर्चमध्ये तुम्हाला WhatsApp आहे ते अशा पद्धतीतून सर्च करून घ्यायचं। ओके, WhatsApp सर्च करून घ्यायचा। सर्च केल्यानंतर WhatsAppचे जे काही सेटिंग्स असतील त्या सगळ्या तुमच्याबरोबर ओपन होऊन जातील। त्यानंतर ते खालीकडे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले सेटिंग करायचं आहे। इथनं मोरला व्हिडिओ तो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेटिंग विदाऊट स्किप करता पहा, नाहीतर प्रॉब्लेम येणार, तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही। सगळ्यात पहिले तरी ते फुल स्टॉपवर क्लिक करून घ्यायचा, जे की WhatsApp आहे ते पूर्णपणे स्टॉप करून घ्यायचा, फुल स्टॉप ही पहिली सेटिंग करून घ्यायचा। दुसरं काय करायचं आहे, तुम्हाला इथे जायचं आहे। इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल डाटा एक ऑप्शन भेटतो आणि इथे स्टोरेजचा खाली भेटतो। मोबाईल डाटाच्या खाली बॅटरी आणि त्याखाली स्टोरेज डाटाचा एक ऑप्शन भेटतो, त्यावर क्लिक करून घ्या आणि स्टोरेज डाटावर क्लिक करून इथून काय करायचं आहे, किलर कॅचअप करून घ्यायचा। इथं सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या, इथं किलर डाटा कुणी सुद्धा करायचा, किलर कॅचअप करून घ्यायचा। किलर डाटा जर केला तर WhatsApp जसं तुम्ही डाउनलोड केलं तशा पद्धतीने फेरशी तुम्हाला नंबर टाकून सगळं काय चॅट बॅकअप घेऊन फेरशी तुम्हाला ओपन करावं लागणार आहे। त्यामुळे इथे किलर डाटा कुणी सुद्धा करू नका, किलर कॅचअप करून घ्या। ह्या 2 सेटिंग केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की WhatsAppवर जायचं आहे आणि आपला जो की इमेज आहे तो तुमचा डाउनलोड होतोय का नाही इथून तुम्हाला एकदा बघून घ्या। जसं की आता आपल्याला हा इमेज कुठला डाउनलोड होतोय का नाही अशा पद्धतीवर क्लिक करून जी की इमेज असेल तो की डाउनलोड होतोय का बघायचा आहे। जर होत नसेल तर त्यानंतर एक सेटिंग सांगतो ते करायचं। जसं की समजा फेरची सेटिंगमध्ये जायचं आहे, तिथेच तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो। इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे दोन प्रकारे ऑप्शन भेटतो। जसं की समजा आता तुम्हाला इथे कसं आहे, इथं नोटिफिकेशन लिहिलेलं परमिशन्स अशा पद्धती तुमच्या सेटिंग असू शकतात पण वर खाली असू शकतात। जसं की समजा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, जसं की एकच सेटिंग आपल्याला करायचं, जसं की मोबाईल डाटावर क्लिक करून घ्या आणि इथे मोबाईल डाटा जी काय समजा इथे कसं असतं, डाटा युजिंग असू शकते तुमचं किंवा मोबाईल डाटा अशा पद्धती 2 प्रकारे असू शकतं। आणि इथे बघू शकता इथे तुम्हाला खाली डाटा युजेस भेटेल किंवा ऑल बॅकग्राऊंड डाटा युजेस, हे तुमचं काही वेळेस ऑफ असू शकते कारण की कंटिन्यू ऑन असतंच, पण बरेचशा जणांचा जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल
की इमेज डाउनलोडच होत नाही. जसं की समजा एखादा इमेज बघू शकता जो की हा इथे इमेज मला एखादा डाउनलोड करायचा आहे. तर समजा हा इमेज मी डाउनलोड करायला गेला तर बघू शकता अशा पद्धतीचा जो की प्रॉब्लेम मला येतो. तर हा जर सेटिंग तुमचं ऑफ असेल तर ह्याला ऑन करून घ्या. याने सुद्धा तुमचा जो की प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. फक्त हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे, समजा 1-2 वर्षापूर्वीचा जरी इमेज असेल त्याला एक सुद्धा सोल्युशन नाही. जो इमेज तुमच्या गॅलरीतून डिलीट झाला असेल त्याला एक सोल्युशन आहे समोरच्या व्यक्तीकडे, तो आहे असा इमेज तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करून घ्यावा लागणार आहे. ही रियालिटी कोणी सुद्धा सांगत नाही. थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करा अशा पद्धतीतून सांगतात. फक्त हे तुम्हाला सांगतो ऑल बॅकग्राऊंड डाटा युजेस हे जे काय इथे तुमचं वेगळं सेटिंग असू शकते. डाटा युजिंग हे सेटिंग असणार आहे. हे सेटिंग फक्त तुम्हाला एकदा ऑन करून घ्यायचं आहे. हे ऑन केलं नाही तुम्हाला समोरच्याने कधी पण इमेज चुकी सेंड केला तर तो डाउनलोड होणार आहे. दुसरी गोष्ट एक असू शकते जी काय परमिशन्स भेटेल. इथे तुम्हाला सगळ्या जी की परमिशन्स असतील फोटोज म्हणा व्हिडिओज म्हणा, फोटोज आणि व्हिडिओज जी काय असेल याला ऑल करून द्यायचा आहे. इथे डोंट ऑल असेल तर सगळ्यात पहिले समजून घ्या जो की तुमचा इमेज आहे तो डाउनलोड होत नाही काय वेळ. त्यामुळे तुम्हाला सांगतो जे काय आहे इथून तुम्हाला ऑलवर क्लिक करून घ्यायचा आहे. आणि ह्याने काय होतं इमेजसुद्धा तुम्ही सेंड करताना जर डोंट ऑल असेल तर इमेज सेंड होत नाही. हे परमिशन तुम्हाला ऑन करून घ्यायचं. एवढे सेटिंग्स करायचे आणि एवढं जर सेटिंग्स केल्या तर तुमचा जो की प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. जरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथून फुल स्टॉप करून घ्यायचा आणि ह्याचा जो काही क्लिअर डाटा पूर्णपणे करून घ्यायचा आहे. जे की व्हॉट्सअप फिरशी तुम्हाला हायचा अपडेट जी काय असेल सगळं करून घ्या आणि फुल स्टॉप करून घ्या व्हॉट्सअप आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एकदा फोन रिस्टार्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हॉट्सअपचा जे की चॅट बॅकअप घ्यायचा आहे आणि पूर्ण हायचं जे की काही सेटिंग्स हल्ले असतील सगळे रिस्टार्ट होणार आहेत आणि हाय असं व्हॉट्सअप आहे तुमचं इझिली चालू राहणार आहे. हाय होच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या सेटिंग 100% वर्किंग आहेत आणि एकदा ट्राय करून घ्या. लास्टची सर्वात महत्त्वाचं जी सेटिंग आहे ते लास्टला तुम्ही ट्राय करा. जी की स्टोरेज जी काय असेल स्टोरेजवर क्लिक करून क्लिअर डाटा तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि एकदा क्लिअर डाटा केल्यानंतर तुमचा जी की प्रॉब्लेम आहे पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे. ज्या काही सेटिंग्स असतील सगळ्या रिस्टार्ट होणार आहेत. चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.